तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात आकडेवारी ही समोर आलेली आहे। 1500 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत प्रत्येक महिन्याला। राज्यातील किती महिलांना आता याचा लाभ मिळणार आहे तरी संपूर्ण माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, ब्रेकिंग न्यूज, योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आता आकडेवारी किती समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेची तर ते बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता 1500 रुपये थेट अकाउंटला जमा। राज्यातील किती महिलांना मिळणार लाभ? मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले गणित। अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील महिला भगिनींसाठी क्रांतिकारी योजनेची घोषणा केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्यामुळे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला भगिनींनी संबंधित विभागात, सेतू कार्यालयात आणि शासकीय कार्यालयात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यभरातून या योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। महिला व बालविकास मंत्रालयाचे प्रमुख व या नात्याने मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अभिमान आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2.5 कोटीपेक्षा जास्त महिला थेट दरमहा 1500 रुपयांचा लाभ थेट बँक अकाउंटमध्ये मिळणार असल्याचं गणितही त्यांनी सांगितलं आहे। माझ्या विभागातील प्रस्तावित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे या योजनांकडे बारकाईने लक्ष असते। अत्यंत पारदर्शक आणि सुलभरित्या ही योजना महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे, याबाबतही अदिती तटकरे यांनी माहिती दिली। जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। योजनेतील महिला ग्राहकांना येणाऱ्या बँकेतील अडचणी या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सोडवणार असून अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करणार आहेत। बँक खाती आणि इतर कागदपत्र अडचणी दूर होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन बँक प्रतिनिधींना आदेश देण्याचे सांगण्यात येणार आहे। तसेच प्रत्येक जिल्ह्यात त्या विभागातील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना कोणतीच अडचण येणार नाही याची दखल घेण्याबाबत चर्चा झाली आहे, तसेही अदिती तटकरे यांनी सांगितले। 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ। माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या योजनेमुळे अनेक महिलांचे स्वतंत्र बँक खाते उघडण्यास आले आहे। आता या महिलांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे थेट 1500 रुपये जमा होणार आहेत। राज्यातील 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे। एका कुटुंबात 2 महिलांना लाभ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा होय या निर्णयाच्या अंमलबजावणीला ही सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना आणखी सुलभ करण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। त्यानुसार आता 21 ते 65 वर्षापर्यंतच्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर एका कुटुंबातील 2 महिलांना त्याचा लाभ मिळेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तर बघा, योजनेचा लाभासाठी पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल। लाभार्थ्याचं आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड, बँक खातं पासबुकांच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी, बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड नसलं तरी ऑप्शनल आहे, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र। तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेच्या मध्ये आकडेवारी ही समोर आलेली आहे, जे महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे आणि 1500 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे ही सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।